उत्तर महाराष्ट्रात अवैध शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटला मोठा आदरा देत महाराष्ट्र पोलिसांनी मध्य प्रदेशातील बेकायदेशीर शस्त्र निर्मितीच्या अड्ड्यावर पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली। जळगाव, धुळे आणि नाशिक पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने बडवानी जिल्ह्यातील पार उमरटी येथे टाकलेल्या धाडीत 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 गावठी बंदुका, 4 जिवंत काडतुसे, शस्त्र निर्मितीसाठी लागणारा मोठा कच्चा माल, साचे आणि महाराष्ट्र नोंदणीच्या 32 संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रात वाढत्या शस्त्र तस्करीला आळा घालण्यासाठी आणि फरार आरोपींना पकडण्यासाठी राबविण्यात आलेली आतापर्यंतच्या मोठ्या संयुक्त कारवायांपैकी एक मानली जात आहे। जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 400हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 1 वाजता विविध पथके रवाना झाली। पहाटे 4 ते सकाळी 8 या कालावधीत पार उमरटी परिसराला अक्षरशः पोलिसांचा वेढा घालण्यात आला। संशयितांच्या घरांवर एकाच वेळी धाडी टाकत पोलिसांनी व्यापक शोध मोहीम राबविली। या कारवाईचा संबंध चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 103/2026, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 22/2025 तसेच नाशिक ग्रामीणमधील पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 175/2026 या गंभीर प्रकरणाशी असल्याचे सांगण्यात आले। या गुन्ह्यातील फरार आरोपी आणि शस्त्र तस्करीच्या साखळीचा माग काढण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती। 45 घरांवर धाडी, 20 संशयितांची चौकशी। पोलीस पथकाने पार उमरटी येथील 45 संशयित घरांची झडती घेतली। या कारवाईत 20 संशयितांची कसून चौकशी करण्यात आली तर 12 जणांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले। अंगझडती दरम्यान 2 गावठी बंदुका, 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। याशिवाय गावठी बंदुका तयार करण्यासाठी वापरले जाणारे साचे, धातूचा कच्चा माल आणि इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे वापरलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे हे सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे DPO आणि जिल्ह्यातले 6 DPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI API दर्जाचे अधिकारी, 8 या ICPच्या टीम आणि धुळेची QRT तसंच जळगावची QRT अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30 पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे।